पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची 17 फेब्रुवारी रोजी भेट होणार आहे. ही भेट केवळ औपचारिक नाही, तर ती येणाऱ्या दशकातील जागतिक राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. रफाले विमानांच्या गर्जनेनंतर आता हॅमर क्षेपणास्त्रांची निर्मिती आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील भागीदारी यावर शिक्कामोर्तब होणार आहे. पण ही भेट फक्त दोन देशांमधील करार नाही, तर बदलत्या जागतिक समीकरणांचा हा एक मोठा संकेत आहे. आजच्या विशेष बातमीत आपण जाणून घेणार आहोत की फ्रान्सला भारताकडून काय हवे आहे, भारताला यातून काय मिळणार, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत फ्रान्सच्या या जवळकीमुळे अमेरिकेच्या पोटात गोळा का आला असेल. चला सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. फ्रान्स सध्या युरोपमधील सर्वात मोठी लष्करी शक्ती आहे, पण त्यांना आशिया पॅसिफिक क्षेत्रात आपला प्रभाव टिकून ठेवण्यासाठी एका विश्वासू मित्राची गरज आहे. फ्रान्ससाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. रफाले विमानासोबत किंवा स्कोपिन पाणबुड्या फ्रान्सला आपली संरक्षण अर्थव्यवस्था भारताच्या जोरावर मजबूत करायची आहे. दक्षिण चीन समुद्र आणि हिंदी महासागरात चीनची दादागिरी वाढत आहे. फ्रान्सची अनेक बेट या भागात आहेत, त्यामुळे आपल्या सीमेच्या रक्षणासाठी त्यांना भारताची साथ हवी आहे. फ्रान्सला भारताच्या तरुण IT तज्ज्ञांची आणि स्टार्टअपची गरज आहे, जेणेकरून हे युरोपमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती घडवू शकतील. या भेटीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तंत्रज्ञान हस्तांतरण. बेंगळुरूमध्ये भारत आणि फ्रान्स मिळून हॅमर क्षेपणास्त्रे बनवणार आहे. हे केवळ खरेदी करणे नाही, तर ते भारतात तयार करणे म्हणजेच मेक इन इंडिया आहे. त्यामुळे भारताची संरक्षण सज्जता वाढेल. 114 रफाले विमानांचा करार आणि जेट इंजिन बनवण्याचे तंत्रज्ञान मिळाल्यास भारत स्वतःची लढाऊ विमानं बनवण्यास सक्षम होईल. इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 मुळे भारतीय तरुणांना फ्रान्समध्ये जाऊन संशोधन करण्याची आणि तेथील गुंतवणूक भारतात आणण्याची मोठी संधी मिळणार आहे. भारत आणि फ्रान्सची ही वाढती मैत्री अमेरिकेसाठी चिंतेचा आणि कौतुकाचा असा संमिश्र विषय आहे. आतापर्यंत भारत रशिया आणि अमेरिकेकडून शस्त्रे घेत होता, पण आता फ्रान्स हा भारताचा नंबर 1 संरक्षण भागीदार बनला आहे. यामुळे अमेरिकन कंपन्यांना जसे की बोईंग किंवा लोकहीड मार्टिन धंदा कमी होऊ शकतो. भारत कोणा एका देशावर अवलंबून राहत नाही हे पाहणं अमेरिकेला आपली रणनीती बदलावी लागेल. तथापि चीनला रोखण्यासाठी भारत फ्रान्स एकत्र येणे हे अमेरिकेच्या पथ्यावर पडणार आहे. आज मुंबईत उत्सवाचे वातावरण आहे, पण यासोबतच सुरक्षेच्या कारणास्तव काही नियमही लागू केले आहेत. दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल परिसर छावणीत रूपांतरित झाले आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन हे मुंबईच्या समुद्री किनाऱ्यावर भारताच्या स्टार्टअप संस्कृतीचे दर्शन घेणार आहेत. मित्रांनो, भारत आणि फ्रान्सची ही मैत्री केवळ कागदावरच्या करारापुरती मर्यादित नाही. 1998 मध्ये जेव्हा भारताने अणुबॉम्बची चाचणी केली होती आणि जगाने आपल्यावर निर्बंध लादले होते, तेव्हा फ्रान्स हा एकमेव देश होता जो भारताच्या पाठीशी उभा राहिला होता. आज 2026 मध्ये तीच मैत्री हॅमर मिसाइल्स आणि AIच्या रूपाने अधिक घट्ट होताना दिसत आहे. ही भेट भारताला केवळ महाशक्ती बनवण्याच्या दिशेने नेणारी नाही, तर आत्मनिर्भर भारत घडवण्याचा एक मजबूत पाया आहे. या संरक्षण करारामुळे भविष्यात युद्धाचे ढग जरी दाटले तरी भारत आपल्या मित्राच्या साहाय्याने सुरक्षित असेल, यात शंका नाही. तुम्हाला काय वाटते? भारत आणि फ्रान्सची ही जवळीक रशिया आणि अमेरिकेला मागे टाकेल का? आम्हाला कमेंट मध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.